नमस्कार माझ्या बालमित्रांनो. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? गुरुपौर्णिमेनिमित्त आधुनिक कालखंडातील गुरुशिष्यांच्या गोष्टी असा आपला उपक्रम सध्या चालू आहे. त्यातली एक नवीन गोष्ट आज आपण पाहूया, ऐकूया. ही नवीन गोष्ट आहे संगीत क्षेत्रातील दोन गुरु आणि शिष्य यांच्याबद्दल आहे बरं का. काय आहे गोष्ट अशी? ऐका आता. भारतीय संगीत परंपरेत विशेषतः गायन क्षेत्रात गुरुशिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपल्याला माहीत आहे. गाणं ही कला आहे हे रेकॉर्डिंग ऐकून शिकता येत नाही. गुरुच्या सानिध्यात बसून त्यांच्या गळ्यातील स्वर आपल्या गळ्यात उतरवूनच ही कला आत्मसात करावी लागते. आपल्या सर्वांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी माहिती असतीलच. त्यांचे गुरु गायन गुरु सवाई गंधर्व. त्यांची आपण एक छोटीशी गोष्ट पाहू. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या गायकीने संपूर्ण जगाला भुरळ घातली. पण यामागे त्यांचे गुरु सवाई गंधर्व, त्यांचं नाव रामभाई कुंदगोळकर, रामभाऊ कुंदगोळकर यांची अतिशय कडक शिस्त होती. भीमसेन जोशी यांना गाणं शिकण्याची प्रचंड ओढ होती. गाणं आपल्याला कोण शिकवेल या शोधामध्ये भीमसेन जोशी घर सोडून पळून निघाले. अनेक वर्ष भटकल्यानंतर त्यांना सवाई गंधर्व हे गुरु म्हणून लाभले. मात्र गुरूंनी त्यांना लगेच गाणं शिकवलंच नाही. सुरुवातीची बरीच वर्ष भीमसेनजींना गुरुच्या घरची धुणी भांडी करावी लागली. विहिरीवरून पाणी आणावं लागलं. ही गुरूंची त्यांची घेतलेली परीक्षा होती. जेव्हा गुरूंना खात्री पटली की हा शिष्य संगीतासाठी कोणताही अहंकार बाजूला करून कठोर मेहनत करू शकतो, तेव्हा त्यांनी भीमसेनना संगीताचे धडे देण्याला सुरुवात केली. आणि मग आता हे आघाडीचे गायक होते भीमसेन जोशी. आपल्याला माहिती आहे, आघाडीचं म्हणण्यापेक्षा भारतरत्न होते ते. फार मोठा सन्मान भीमसेनना प्राप्त झाला होता. तर ह्या गोष्टीतनं काय शिकायचं? तर सेवा आणि निष्ठा आणि सातत्य आणि प्रयत्न. गुरु पण असाच असावा आणि शिष्यही असाच असावा, तरच तो शिष्य म्हणजे लखलखता हिरा, त्याला पैलू पाडल्याशिवाय त्याचं तेज जगापर्यंत पोचत नाही. तसंच भीमसेनजींना पैलू पाडण्याचं काम सवाई गंधर्वांनी केलं, म्हणूनच ते जगतविख्यात गायक आहेत. भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरूंच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ सवाई गंधर्व महोत्सव हा पुण्यामध्ये सुरू केला. भारतातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित शास्त्रीय संगीताचा महोत्सव मानला जातो. शिष्याने गुरुला दिलेली ही जगातील सर्वात मोठी आदरांजली आहे. बघा, सेवा का करायची मुलांना? सेवा केल्याने आपल्यातील दोष निघून जातात. सेवा केल्याने आपल्यातला अहंभाव निघून जातो. अहंकाराला मूठ माती मिळते. ह्याच्यासाठी सेवा करायची. जशी भीमसेन जोशी यांनी गुरूंच्या घरची धुणी भांडी घास केली, विहिरीवरनं पाणी भरलं आणि मग गायन शिकायला ते बसायचे. हे केवढी मोठी निष्ठा आणि केवढी मोठी गाण्याविषयी प्रेम आणि गुरूंविषयी प्रेम. आणि गुरूंनी सुद्धा आपल्या लाडक्या शिष्याला हातचर काहीही राखून न ठेवता गाणं शिकवलं आणि आज ते जगद्विख्यात गायक झाले. आवडली ना तुम्हाला गोष्ट ही? मुलांनो, ही गोष्ट तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा, त्यांनाही माहिती मिळू दे. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी वैभवदादा ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. आजच्या भागात मी इथे थांबतो. धन्यवाद.